केले त्याच परंपरेला वृद्धिंगत करण्याचं काम, उत्तमरित्या जोपासण्याचं काम, वाढवण्याचं काम आज हे बजरंगबली कला क्रीडा मंडळ करते. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकडे झाल्या पाहिजेत. काय पूर्वी असं असायचं की मागच्या जन्मी करा आणि पुढच्या जन्मी भरा, पण ह्या कलियुगामध्ये तसं नाही. ह्या जन्मी करा आणि ह्या जन्मी भरा. तुम्ही जर परमेश्वराकडे धर्म कराल ना तर त्या परमेश्वराकडे तुम्हाला मागावं लागणार, पण तुमचं कर्म चांगलं असेल तर त्या परमेश्वराला तुम्हाला नक्कीच द्यावं लागणार आहे मंडळी. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही चार भावंडं ज्यावेळेला पहिल्यांदा पंढरपुरामध्ये आली त्यावेळेला विठोबाचं रूप पाहिल्यानंतर त्यांना फार आनंद झाला. आणि त्या विठोबाच्या रूपाचं वर्णन करत असताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताईला ज्ञानोबा माऊली सांगतायत, अगं मुक्ते रूप पाहत आलो चेडी सुख झाले हो साजणी. मग ती मुक्ताई म्हणते, अरे दादा त्या विठोबाचं रूप पाहिल्यानंतर तुम्ही आनंद झालात, मग इतर लोकांना का वाटत नाही? तुम्ही म्हणताय तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, मग इतर लोकांना का वाटत नाही? त्यावेळेला ज्ञानोबा माऊलीने किती छान आणि उत्तम उदाहरण देऊन पटवून दिलं बघा. ज्ञानोबा माऊलीने काय सांगितलं, अगं मुक्ते बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. तुमची जर पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच तुमच्या मनामध्ये ईश्वराची आवड उत्पन्न होणार आहे. आणि या कलियुगामध्ये त्या परमेश्वराची आवड उत्पन्न व्हायची असेल तर त्यांनी 3 मार्ग सांगितले. एक म्हणजे नीतिधर्माचं आचरण, शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल, आणि नित्यनेमाने तुम्ही जर ईश्वराची उपासना कराल ना तर याही जन्मी या कलियुगामध्ये तुम्हाला ईश्वराची आवड उत्पन्न होणार आहे. म्हणून सर्व सुखाचे आधार तो विठ्ठलच आहे, पण तो केवळ मूर्तीत नसून संपूर्ण चराचरात भरलेल्या मंडळी. म्हणून माणसातला देव सुद्धा ओळखता आला पाहिजे. बरोबर सांगतो तुम्हाला, माणसातला देव सुद्धा ओळखता आला पाहिजे. आज बघा, आज आपल्या तरुण पिढीला पाश्चात्य संस्कृतीचा वेळ लागले. पाश्चात्य संस्कृती, आपली संस्कृती कोणाकडे नको. आज बघितलात ना तुम्ही, वृंदावनामध्ये गेलात, अयोध्येमध्ये गेलात तर बाहेरच्या देशात येऊन तिथे हरे रामा हरे कृष्णाचा जागर करत असतात. पण आपल्या या मंडळाचं जागर ते आपण कित्येक ठिकाणी पाहतो आपण की जर सोसायटीमध्ये पूजा असली तर ते यंगस्टर सगळे असणार त्या गेटवर बरमुडा घालून. म्हणजे ही सध्याची परिस्थिती. आपली संस्कृती कुठे लोप पावत चाललेली. म्हणजे त्या दिवशी असाच झाला, एका बापाशीने आपल्या झिलात माझ्याकडे आणून सोडली. म्हणता काय कर आणि माझ्या झिलात तुमच्या भजनात घ्यावा. मी म्हटलं तसं नाही काका, उगाच तो आपलं तुला 200-300 घणी उगाच त्या येऊन फायदो काय. म्हटलं तसं नाही. तो म्हणता नाही काय करा, पण त्याला तुमच्या भजनात घ्यावा. मी म्हटलं इतक्या झाला काय? म्हणता हल्ली तो व्यसनाधीन झालो, त्याला तुमच्या भजनात घ्यावा. तसं आपल्या काकाने त्याला माझ्या ताब्यात दिल्याने आणि काका पुढे असे दिसेनाशे झाल्याबरोबर तो चालवलो एकदम. खिशात हात घातलेला आणि विमलची पुडी काढली. विमलची पुडी काढल्या, त्यामध्ये तो मसाला टाकला आणि हलवून सुरुवात केल्याने हॅलो. आता थोड्या टायमात तुझी बारी आहे. काय हलवून नुसता बघतो. हलवून चालू केल्याबरोबर मी म्हणणार, मी त्याला सांगतो, अरे आता बापूस मोठ्या विश्वासात तुला माझ्या ताब्यात देऊन गेलो, निदान त्याची नाही माझी तरी ठेव. नाही म्हणतात, मी मनातच घाबरत नाही, बापाशी तर कोणीच घाबरत नाही असा म्हणता बरोबर नेमकं गल्लीच्या तोंडातून बापूस येताना दिसतो. बापूस येताना दिसल्याबरोबर ह्याला ती पुढे घातली खिशात टाकल्या. मी म्हणणार आता इतके मोठे हुशारचे मारी होतं, मी कोणाला घाबरत नाही, बापाशी तर कोणीच घाबरत नाही. मग म्हटलं हाय ती पुढे कित्या लपवलं, कित्या दडबड होती. तो सांगता, ओ बुवा मी बापाशी घाबरले म्हणून ती पुढी लपवलंय ना. ही खाताना जर त्यांना बघल्या नसताना तर ह्याच्यात वरती त्यांना बघायला. म्हणजे ही परिस्थिती आपल्याला कलियुगामध्ये बापच असं असतं तर जिल्ह्याकडून अपेक्षा कोणाची करूची आहे. पण आपल्या माणसाची आज बघा ना, या मंडळाने आपल्या माणसाचा आपल्या संस्कृतीचं आज हे दर्शन घडवायला हा जन्मोत्सव आयोजित केला मंडळी. हेच महत्वाचं. ह्या कलियुगामध्ये आपल्या माणसाने कौतुक केलं पाहिजे मंडळी. तुम्हाला आपल्या देशातलं काय सांगत आहे, व्हिएतनाम सांगतो. आज बघा 3ऱ्या महायुद्धाच्या पायरीवर आहे हे विश्व, 3ऱ्या महायुद्धाच्या पायरीवर आहे. पण त्या अमेरिकेला सर्वात पहिलं कोणी पराभूत केलं होतं तर ते व्हिएतनाम. व्हिएतनाम एक लहान राष्ट्र, पण त्याने अमेरिकेवरती विजय मिळवला. जवळजवळ 20 वर्षांचं युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये अमेरिका पुरता पराभूत झाला. पुरता पराभूत झाल्यानंतर पत्रकार परिषद भरली. व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना त्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला, ओ अमेरिका बलाढ्य राष्ट्र आहे, पण तुम्ही त्यांना कसं हरवला, कसं नमवला? व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवर उभे राहिले, म्हणाले बरोबर आहे तुमचं, अमेरिका बलाढ्य राष्ट्र आहे, पण त्यांना नमवण्यासाठी, त्यांना हरवण्यासाठी मी एका महान राजाचं चरित्र वाचलं आणि त्या चरित्राच्या प्रेरणेतून त्यामध्ये जी युद्धनीती वापरली आहे ना, तीच युद्धनीती
शक्ती मी या युद्धामध्ये वापरली आणि विजय सहज संपादन करू शकलो. न राहून त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाने पुढे जाऊन प्रश्न, त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना त्या पत्रकाराने पुन्हा प्रश्न विचारला, तुम्ही ज्यांच्या एवढ्या हुशारक्या मारताय, मोठेपणे सांगताय, तो महान असा राजा कोण आहे? हो, तुम्हाला आपल्या देशातलं, आपल्या राज्यातलं सांगत नाही, परराष्ट्रातलं सांगतोय. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जागेवर उभे राहून छातीवर हात ठेवला आणि तुमची आणि आमची छाती अभिमानाने फुगेल असं वाक्य ते पुढे म्हणाले. तो महान असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ही मंडळी आपल्या माणसाची ताकद आहे. बाहेरच्या देशात तिथभर आपण ते आपल्या हातभर करून सांगतात, पण आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आपल्या राजाचं आभाळभर आहे, आभाळभर. पण आपण सांगायला कमी पडतोय. म्हणून आपल्या माणसाचं कौतुक करू भया, ह्यो पण काय कमी नाही. आता हळूहळू बघशात तुम्ही घालात तिथे असतं पॅटर्न बारी करा आणि टायमिंगमध्ये जा, काय करशील तर सुद्धा त्याला टायमिंगमध्ये व्हाया. टायमिंगच्या बाहेर गेलो झाला तरी मला 4 गाडी घाल, ते टायमिंगमध्ये घाल. टायमिंगच्या बाहेर गेलं काय माझी मुंदळ पाहिजे मस्त जातं, कमी नाही. हा मी सांगले ना, आपल्या माणसाचं कौतुक करू भया. ह्याना घराकडे गेलो, म्हणाक लागलो इतकी वर्ष लग्नात झाली, कधी बायकोचा बंगला कौतुक करू का नाही. आज घराकडे जातल्या आणि नुसतो कौतुकाचा वर्षाव करतो. तिनं आपला बिचारी जेवण बनवल्या, ह्याच्या पुढ्यात वाढल्या, तिनं ह्यानं आपलं भाकरीचं तुकडं मोडल्या, भाजीच बुडवल्या, पहिलोच घास तोंडात घातल्यावर नुसतं कौतुकाचं वर्षाव करतो. हो हो हो, तुझ्या हातात काय चव हवं, जी काय भाजी केलंस ना बरोबर एक नंबर म्हटल्याबरोबर अशी कधी भाजीच खाली नाही. ती जी काय भडाकली, काय जा काय गावता हातात धरता आणि फेकून मारतो. ह्यो भडाकलो, ह्यो म्हणता लगीन झाल्यापासून कधी तुझा कौतुक करू नाही. काल वंजारी वरची बारी ऐकलं आणि त्याला सांगितलं कौतुक करू काय, म्हणून तुझा कौतुक करते तर तू मका भांडी फेकून मारतं. ती आणि भडाकली, ती म्हणता अरे मका भांडी फेकून मारू नाही तर आम्ही काय करू. इतकी वर्ष आपल्या लग्नात झाली पण कधी भागला तुझा कौतुक, कधी तऱ्हेचे पदार्थ करून घातले पण कधी तू माझा कौतुक करूक नाही. आणि घरातलो गॅस करलो म्हणून शेजारच्या कदमीची भाजी आणि तुका घातले ती तुका गोड लागली. म्हणजे ही याची परिस्थिती आहे. हे साधारण मनुष्य नाही. तुमका दिसता तो विठोबा सारखो, विठोबा नाही तो. या ठिकाणी सन्मानित दिगंबर महादेव सावंत यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी परमेश्वराच्या प्रार्थना. त्याचबरोबर सन्मान्य अशोकजी घाडीगावकर यांच्याकडे आशीर्वाद की 100 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे निवृत्त आपले पोलीस ऑफिसर सन्माननीय चंद्रकांतजी रासम साहेब यांच्याकडून एक यूट्यूब स्टार आहे त्यांचं. खरे म्हणजे यूट्यूबर आणि त्या यूट्यूबरमध्ये सुद्धा ते स्टार आहेत. कारण वर्ल्ड ऑफ कोकणमध्ये सध्या सगळ्या वाऱ्यांचं जे प्रकाशन आहे, ते प्रक्षेपण आहे, आज त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जग फक्त एकदा जोरदार टाळ्यांचं गजरात त्यांचं स्वागत करा. निवृत्त पोलीस अधिकारी आहेत तरीसुद्धा त्यांना हा हरिभजनाचा छंद आहे. त्यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये आणि माझे मित्र स्वप्नील मिस्त्री यांच्यासाठी मला 200 रुपये आणि आमचे प्रणव यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार, धन्यवाद. काय हरकत नाही, गावतले तुका सुद्धा अधिक म्हणजे मागा जर असं डोळे असे पाडून होतो, पण 200 रुपये ऐकल्याबरोबर ताजो झालो गावतले. बघा या ठिकाणी दिव्याचे धडाडीचे कार्यकर्ते दीपकजी तांबे यांच्याकडे आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आमचे प्रणव धुरी यांच्यासाठी आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकडे झाल्या पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी नवीनच शिकतायत ते आमचे शिष्य सन्माननीय दत्तप्रसाद गावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांच्या अडचणीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. त्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती स्वामीने लवकरात लवकर पूर्ण करू दे अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतोय. ते सुद्धा असे हरिनामामध्ये तल्लीन व्हावे अशी परमेश्वराच्या प्रार्थना करू. धन्यवाद. हुवे नाम
कैसे कैसे जमी खा गई नौजवान, कैसे कैसे आज जवानी पर तरने वाले बचताएगा, आज जवानी पर तरने वाले बचताएगा। भक्ताची आकाजा राहिला सेवा, भक्ताची आकाजा
धन्यवाद मंडळी.